नमस्कार. जंगल इकोजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जंगल इकोज मार्फत आम्ही हा जो प्रयत्न करतोय पर्यावरणाबद्दल, निसर्ग संवर्धनाबद्दल जास्तीत जास्त चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. ह्या प्रयत्नाला तुमच्याकडनं येणारा जो रिस्पॉन्स आहे तो खूप सकारात्मक आहे आणि आम्हाला खूप प्रेरणा देतो आणि त्यामुळेच आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती जंगल इकोजच्या या माध्यमातनं अशा चांगल्या चांगल्या तज्ज्ञांशी तुमची भेट घडवून द्यायचा प्रयत्न करतोय. ज्यातनं तुमच्याही ज्ञानात थोडीशी भर पडेल आणि निसर्ग संवर्धनाबाबतीत तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं कदाचित सापडायला तुम्हाला मदत होईल. असेच एक पाहुणे आज आमच्याबरोबर आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर महेश रवींद्र शिंदिकर. डॉक्टरांनी बॉटनी या विषयामध्ये PhD मिळवलेली आहे, म्हणजेच वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत ते. त्याबरोबरीनेच त्यांनी अनेक कविता केल्या आहेत, काही लेख लिहिलेले आहेत, काही कथा लिहिल्या आहेत. ते स्वतः एक उत्तम थिएटर आर्टिस्ट आहेत. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे खारफुटीच्या जंगलांबाबतीत अत्यंत सखोल अभ्यास आहे त्यांचा गेली काही वर्ष. पुण्यातील अनेक नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे, गेस्ट लेक्चरर्स म्हणून काम पाहिलेलं आहे आणि आजही अनेक तरुणांना ते त्यांच्या कामाने प्रेरित करत आहेत. त्यांच्या कामातनं त्यांना मिळालेल्या ज्ञानातनं ते इतर तरुणांना काहीतरी नवीन दिशा दाखवायचा प्रयत्न करत आहेत, काहीतरी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना वेळ कसा निघून जातो हे अजिबात लक्षात येत नाही. त्यामुळे आता मी जास्त वेळ घेत नाही. तुम्ही एन्जॉय करा जंगल इकोजचा हा भाग डॉक्टर महेश रवींद्र शिंदीकरांबरोबर. डॉक्टर महेश सर, तुम्ही आज जंगल इकोजच्या या पॉडकास्टवर आलात. मला ना तुम्ही आलात त्याचा आनंद एवढ्यासाठी होतोय की मी रिसेंटली तुमचा कार्यक्रम पाहिला आणि तुम्ही ज्या पद्धतीने परफॉर्म करत होतात, मी त्या कार्यक्रमाच्या, त्या कॉन्सेप्टच्या प्रेमात पडलो आणि तुम्हाला परफॉर्म करत असताना बघितलं आणि मला असं झालं की किती छान पद्धतीने एखादी इकोसिस्टमबद्दलची माहिती एखाद्या कवितेच्या रूपात किंवा एखाद्या कथेच्या रूपात नरेट करता येऊ शकते, जी लोकांना खूप भावू शकते, आवडू शकते. आणि तुम्ही आज समोर आलात आणि आज आपण त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. त्यामुळे मला खूप वेगळी एक्साइटमेंट आहे. पण मला त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला हे विचारायला आवडेल की मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे नक्की काय? आणि त्याबद्दलचं काम करावं अशी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? अगदी सुरुवातीला ही सगळी हिरवी धडपड जी तू करतोयस या सगळ्या माध्यमातून त्याला मनापासून शुभेच्छा. आणि आता आपण विषयाकडे वळूया थेट. आपल्याला साधारण आसपास जंगलं बरीच माहीत असतात. पण वनस्पती ह्या एकूण विश्वातल्या कानाकोपऱ्यात ज्या पोचल्या, तर उत्क्रांतीचा आपण सगळा मागोवा घेतला तर लक्षात येईल की आपण साधारण म्हणतो पाण्याकडनं जमिनीकडे या सगळी उत्क्रांती होत गेली. ह्या सगळ्या प्रवासात अजूनही लोक विचारत आहेत की काही वनस्पती ह्या दलदलीच्या म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर जिथे भरती ओहोटीचं साम्राज्य असतं त्या मधल्या पट्ट्यात स्थिरावल्या. आणि काही लोकांचं असंही म्हणणं आहे की त्या थोड्या पुढेही गेल्या, पण मग लक्षात आलं की आपला सातबारा तिकडे जमत नाही, मग त्या पुन्हा मागे आल्या आणि तिथे स्थिरावल्या. तर याच्यावर संशोधन चालू आहे. पण आपण सांगू शकू की भरती आणि ओहोटीच्या आयामामध्ये वाढणारी आणि सदाहरित प्रकारची जी जंगलं आहेत त्याला आपण खारफुटी असं मराठी शब्द आहे. त्याला कांदळवन असा शासकीय शब्द आहे. आणि तिथल्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत त्यावरनंही त्याची नावं आहेत. म्हणजे तिवर वन म्हणतात. तिवर. सुंदरबन तुला माहीतच आहे. तर शुंद्री नावाचं झाड आहे त्याच्यावरनं सुंदरबन. तर अशी सगळी त्या वनस्पतींची जिथे एकत्र ती नांदतायत अशा सगळ्या जगभरात मिळून केवळ 60-70 वनस्पती आहेत की ज्या खारफुटीच्या वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. अशा वनस्पती जिथे किनाऱ्यावर वाढतात त्याला मॅनग्रोव्हचं जंगल असं म्हणतात. मग हे जे मॅनग्रोव्हचं जंगल आहे किंवा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे, खारफुटीचं जंगल आहे, हे जंगल इकोसिस्टमच्या दृष्टीने किंवा एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने घातक आहे का
त्याचाच एक भाग आहे का खूप फायद्याचा आहे? कारण बरेचदा दलदलीबद्दल मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की दलदलीबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स असतात. अगदी दलदल ही वाईट कनोटेशन्सनी खूप वेळा रेफर केली जाते. डासांचं उत्पत्ती स्थान अनेक म्हणूनच अनेक ओळखलं अनेक जातं. बाबतींमध्ये की दलदलीत जाऊ नये, दलदल तयार झाली तर ती तिथे भरणा केला जातो, ती दलदल बुजवायचा प्रयत्न केला जातो. तिथले अनेक गोष्टी दलदलींबद्दल बऱ्याच मिसकन्सेप्शन्स आहेत आणि तिथे उगवणारं हे जे जंगल आहे, जे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे, त्याच्याबद्दल सुद्धा अजूनही लोकांमध्ये खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. म्हणून मी हा प्रश्न विचारला की ते चांगलं आहे, घातक आहे, का काहीतरी वेगळं आहे? एक अगदी छोटं हे सांगतो की निसर्गात कुठलीही निर्मिती विनाकारण होत नाही. त्यामुळे प्रत्येक निसर्गाच्या निर्मितीमागं काहीतरी योजना आहे. त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची योजना दोन्ही अंगाने. आपण म्हणू एज किंवा इकोटोन असा शब्द जर ऐकला असेल, तर जिथे दोन गोष्टी एकत्र येतात, दोन भिन्न गोष्टी, हे अगदी पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका जिथे एकत्र येते, एकतर तिथे सुबत्ता असते किंवा अतिशय विचित्र परिस्थिती असते, कारण दोघंही लक्ष देत नाहीत. तर अशा ठिकाणी ही वाढणारी जंगलं आहेत. एका बाजूला आहे समुद्र, त्याचं पूर्ण सगळी पर्यावरणाची रचना वेगळी, आणि दुसऱ्या बाजूला जमीन आहे. तर ह्या दोन्हीच्या संगमावर वाढणारी ही जंगलं आहेत. त्यामुळे निसर्गदत्त त्यांना काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या अशा आहेत की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही मॅनग्रोव्ह आज जी आपण चर्चा करतोय, ह्याचं साधारण 96 सालीचं पहिलं चक्रीवादळ आलं आणि भारताला आपण एक सामोरं गेलो, आपली किनारपट्ट्या, विशेषतः पूर्व किनारपट्टी. आणि मग आता 2000 सालाच्या आसपास आपल्याला दरवर्षी एक नवीन चक्रीवादळाचं नाव कळतंय. आणि मग तेव्हा लक्षात आलं की जिथे जिथे ही खारफुटीची वनं आहेत, त्याच्या मागच्या बाजूला जो स्थावर मालमत्ता आहे किंवा जीवितहानी ही अतिशय कमी झाली. मग तेव्हा लक्षात आलं की अरे ही नैसर्गिक भिंत आहे. म्हणजे आपण नेहमी शिवाजी महाराजांचं नाव घेतो की त्यांनी आरमार समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. तसं निसर्गाने ही एक आरमाराची रचना केली आहे की किनारपट्टीचं, जिथे आज जगभरात तू पाहशील तर 60% जनता ही किनारपट्टीवर राहते. भारताचा साधारण विचार केला तर आपल्याकडे 4 महानगरे आपण म्हणतो, पैकी चेन्नई, मुंबई आणि कोलकाता ही तिन्ही महानगरं किनारपट्टीवर आहे. म्हणजे असं आपण जगभरातला विचार केला तर या सगळ्यांचा संरक्षणाची जबाबदारी निसर्गतः या खाजणाच्या वनावर आहे. हा एक भाग झाला. दुसरीकडे एका बाजूला आपण वाऱ्यापासून किंवा लाटांपासूनचं रक्षण बघतोय, तसंच जमिनीची जी धूप होते मोठी पावसामध्ये गोड्या पाण्याच्या माध्यमातून, नद्यांच्या माध्यमातून, ही सगळी वाहून आलेली माती जशीच्या तशी जर समुद्रात गेली तर त्याच्या पुढे ज्या परिसंस्था आहेत त्याच्यावर एक फार वाईट परिणाम होईल. मग त्याचं रक्षण करण्याची एक मोठा भाऊ म्हणून जबाबदारी ह्या खांदळवनांवर, खारफुटीवर आहे. तर मग ह्या दृष्टिकोनातनं ही अगदी दोन सहज लक्षात येतील अशी कारणं सांगितली. तिसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की एक आपण स्थलांतरित पक्ष्यांचा विचार करू. एका खंडातून दुसऱ्या खंडाकडे प्रवास करताना त्याला मध्ये कुठेही थांबता येत नाही. त्यामुळे आपण रात्री प्रवास केला की पहिला सकाळी पहिला जो टपरीवाला दिसतो तिथं जसे ज्या आनंदाने चहा घेतो, तसे हे पक्षी या खारफुटी वनांवर विसावतात. आणि खारफुटी वनांशी संलग्न अशी जी चिखलाची दलदल तू मगाशी उल्लेख केला, ही दलदल अतिशय समृद्ध असते मृदुकाय प्राण्यांमुळे, म्हणजे मॉलस्क म्हणू आपण. तर त्या मॉलस्कवर आधारित ह्या सगळ्या पक्ष्यांची वाढ होते. दुसरा भाग असा आहे की जलचर जे आहेत सगळे, त्यांनासुद्धा एक नेहमी मूलद्रव्यांची कमतरता असते. ती मिळावीत म्हणून ह्या सगळ्या खारफुटी वनांचा फार मोठा उपयोग होतो. आपण ऐकून असू की ही सगळी जी परिसंस्था आहे याला डेट्रिटस ड्रिव्हन, म्हणजे पालापाचोळा पडतो, कुजतो आणि त्याच्यावर आधारित ही सगळी मूलद्रव्यांची वाढ होते. ही सगळी मूलद्रव्य मासे असोत, खेकडे असोत, कोळंब्या असोत, या सगळ्यांच्या बारक्या जीवांसाठी फार महत्त्वाची असते. म्हणजे त्यांच्यासाठी एक मुबलक साठा आपण म्हणू ही जंगलं उपलब्ध करून देतात. ज्यावेळी मी असं म्हणतो की इथे माशांचा वावर आहे, इथे खेकड्यांचा वावर आहे, लगेच आपल्या लक्षात येईल की त्यामुळे कोळी समाज
हा अतिशय जवळकीने जोडला गेला ह्या खारफुटी वनांसाठी. आणि मग तिथे त्यांना लक्षात येते की आपण भरतीच्या वेळी आत आलेलं पाणी नंतर जर जाळ्या लावल्या तर वाहून परत जाताना ओहोटीच्या वेळी हे मासे आणायचे आपल्याला मिळतील. आणि खेकडे, कारण इथे समृद्ध त्यांना खाद्य उपलब्ध असल्यामुळे ते सहज त्याच्यात मिळू शकतात. तर त्यामुळे कोळी समाज जो आहे तो इतर इतिहासात किंवा वर्णनामध्ये थोडंसं आपण बघू पूर्वी खारफुटीवर अन्याय झाला असं धरलं, पण ह्या समाजानं अतिशय जागरूकपणे ह्या खारफुटीचं रक्षण केलं आहे. अगदी. सर, खारफुटींचा विषय निघालाय, माझ्यासाठी खूप जवळचा, कारण क्युरिओसिटीवाला विषय आहे हा. कारण मी नेहमी जेव्हा जेव्हा बाहेरनं कुठेही प्रवास करून जर फ्लाईटनी येत असेल स्पेशली, तर बरोबर. मुंबईत लँड होताना पहिलं दर्शन, जसं तुम्ही आत्ता, मी ॲक्च्युली त्या विषयाकडे नंतर येणार होतो स्थलांतरित पक्ष्यांच्या, पण आपणही कुठल्याही भागातनं जेव्हा परत येतो मुंबईला स्पेशली, तेव्हा जर विमानातनं खाली पाहिलं अगदी. तर पहिलं दर्शन हे मॅनग्रोव्ह फॉरेस्टचं होतं. मुंबईच्या आजूबाजूच्या सगळ्या मॅनग्रोव्ह फॉरेस्टचं दर्शन व्यवस्थित होतं. मुंबईबद्दल मला ही खूप क्युरिओसिटी आहे. मला अनेक वाचनांमध्ये, इतिहासाच्या काही रेफरन्सेसमध्ये हे नक्कीच कळलेलं आहे की मुंबई हे बेट होतं आणि आहे म्हणजे अजूनही, आणि बरोबर. त्याच्या आजूबाजूला सगळीकडे समुद्र होता. मड आयलंड बेट आहे, जे आम्ही आमच्या मालिकांचं जिओलॉजीच्या. किंवा हां. याचं शूटिंगसाठी रेग्युलरली बरोबर व्हिजिट आहे. करतो, पण अगदी. तिथे खूप प्रमाणात मॅनग्रोव्ह फॉरेस्ट हो, दिसतं मड हो. आयलंडच्या आसपास एरियामध्ये. आणि ते जेव्हा जेव्हा मी बघतो किंवा मी जेव्हा जेव्हा त्या रोड्सवरनं ट्रॅव्हल करतो किंवा जसं विमानावर मधनं परत येत असतो, तेव्हा तेव्हा मला क्युरिओसिटी असते की इथे काय घडत काय असेल, आहे? हे नक्की कसं जंगल सस्टेन करत असेल, इथे नक्की कुठले प्राणी राहतात. कारण मायग्रेशन पिरियडमध्ये डेफिनेटली त्या जागांना भेट दिली जाते, कारण येणारे जे पक्षी असतात ते खूप आकर्षक बरोबर. असतात. म्हणजे रोहित पक्षी असेल किंवा गल्स धनेश असतील, असेल. धनेश असेल. हो. सो फ्लेमिंगोज हे मुंबईचं आता एक काय म्हणतात आयकॉनिक अगदी, अगदी. हे झालेलं आहे की फ्लेमिंगोज बघायला मुंबईला जातातच लोक. सो ही जी तिथली असलेली वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी आहे, ही माझ्यासाठी नेहमीच एक क्युरिओसिटी असलेली बायोडायव्हर्सिटी आहे. तुम्ही इतकी वर्ष मॅनग्रोव्हजवरती काम करताय, मॅनग्रोव्ह फॉरेस्टवरती काम करताय, हे काम करत असताना तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की मुंबईचं महानगर होत असतानाचा जो प्रवास आहे, एका बेटावरनं एका बंदरावरनं मोठा प्रवास जो मुंबईचा झाला एक महानगर होण्यामध्ये, त्यामध्ये कुठेतरी मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पण डिस्टर्ब झालं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात कोळी बांधवांमुळे ते वाचलं गेलं आहे, रक्षण केलं गेलं आहे, पण कुठेतरी त्याच ह्या कनेक्टिव्हिटीसाठी म्हणून ही इकोसिस्टम थोडीशी डिस्टर्ब झाल्यामुळे आज बरेचदा फ्लड सिच्युएशन्समध्ये मुंबई अडकलेली दिसते. थोडासा पाऊस झाला तरी पटकन पुराची परिस्थिती येते. बरोबर. हे सगळं कुठेतरी कनेक्टेड आहे असं आहे. वाटतं? निश्चित आहे. अगदी छान, म्हणजे निरीक्षणातनं मांडलेलं विज्ञान आहे हे, असं मी म्हणेन. कारण आजही आपल्याला बघितलं तर दादरच्या आसपासच्या सखल भागात जे सहज पाणी आज साचतंय, ते एक 25-30 वर्षापूर्वीच्या लोकांना विचारलं तर तेव्हा ते म्हणतील की इतकं सहज नव्हतं. त्याचं कारण आपण थोडं मागे वळून बघितलं ना, तर तेव्हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स डेव्हलप झालेलं नव्हतं. ही जी सगळी आत्ताची रचना मुंबईची होते आहे, ब्रिटिशांचा भाग सोडून देऊ आपण. तेव्हा 7 बेटं होती आणि मग ती अंधण दिलेलं बेटांवर त्यांनी सगळं साम्राज्य उभं केलं. ठीक आहे, एक आपण भूतकाळ म्हणून ठेवू. आत्तासुद्धा नवीन रचनेमध्ये आपण ज्या सगळ्या नवीन म्हणजे अगदी वेगवेगळे महामार्गापासून आज आपण ती कुठली ट्रेन येते, मेट्रो आहे, बुलेट ट्रेन आहे, या सगळ्या विकास कामांमध्ये आणि रस्ते अवाढव्य वाढत आहेत, या सगळ्याचा निश्चित परिणाम ह्या परिसंस्थेवर होतो. सगळ्यात एक नाजूक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण समजा एका ठिकाणचं जमिनीवरचं जंगल काही प्रमाणात दुसरीकडे नेऊन लावू शकतो. तसं संधी आपल्याला ह्या खाजणाच्या वनांना नाही. त्याला तुम्हाला किनारपट्टीवरच जायला हवं आणि तिथेच त्याची लागवड होऊ शकते आणि ते वाढू शकतात. तर हे लक्षात घेतलं तर आपल्याला सहज कळेल की अगदी तू म्हणतो तसं की एका ठिकाणी झालेली चूक किंवा दुर्लक्ष याचा परिणाम काही वर्षांनी आपल्याला दुसरीकडे फेडावा लागतो. आणि असे आपल्या एकूण महाराष्ट्रातली एक 60-70 ठिकाणं जिथे आता मॅनग्रोव्ज आहेत, बऱ्यापैकी आहेत,
आणि त्याचं खरंच श्रेय द्यायला पाहिजे पर्यावरणाची आवड असणाऱ्या लोकांना. शासनानेही अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने कांदळवन कक्ष नावाचं एक स्वतंत्र वन खात्याचं एक एकक तयार केलं आहे, ज्याच्या अंतर्गत याच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. तर हे सगळं करताना मला नेहमी वाटतं की चित्र नेहमीच निराशाजनक नसतं, आशादायी आहे. लोक आहेत, फक्त आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा किंवा त्यांची मागणी मान्य करायला हवी. बरेचदा अशा काही समित्यांमध्ये काम करताना मला आवर्जून आढळतं की विकास करणारे, मग ते सरकारी असोत किंवा खाजगी असोत, त्यांचं मत काहीतरी सत्यानाश करण्याचं नसतं. त्यांना तुम्ही जर योग्य वेळी योग्य पर्याय उपलब्ध करून दिले तर ते जरूर सकारात्मकपणे त्याचा विचार करतात. तर मला वाटतं नेहमी अशा गोष्टींचा आणि त्या त्या ठिकाणचं शास्त्रीय माहिती असलेले किंवा विज्ञाननिष्ठ संवर्धनाचे प्रयत्न करू शकणाऱ्या संस्थांना, लोकांना जर बळ दिलं तर ह्या गोष्टी निश्चित चांगल्या होऊ शकतील. बरोबर आहे अगदी की पूर्वी घडलेल्या गोष्टींचे आपण आता फेडतो आहोत. साधारण नवी मुंबईची रचना बघितली की नवी मुंबई अगदी एक छोट्या पट्टी आहे, चिंचोळी. एका बाजूला लगेच डोंगर सुरू होतात आणि एका बाजूला आपलं खाडी आहे. तर त्याच्या मधल्या भागामध्ये फार पूर्वी डच लोकांचं डिझाईन वापरून काही होल्डिंग पॉन्ड्स तयार केले होते. म्हणजे पाणी साठवून ठेवण्याची एक की विशेषतः पावसाळ्यात दोन्ही बाजूनी पाण्याची मोठा लोटा असतो. अशा वेळी जमिनीचं किंवा त्याचं रक्षण व्हावं. दुर्दैवाने मधल्या कालावधीत हे सगळ्याचं संरक्षण, संवर्धन होऊ शकलं नाही आणि मग आज आपल्याला दर पावसाळ्यात जे पाणी सगळीकडे जातंय, वस्त्यांमध्ये शिरतंय, उद्या आपला विमानतळ येतोय तिथपर्यंत जातंय, हे जे सगळे दिसतात गोष्टी, तर ह्या एका दिवसात घडलेल्या नाहीत. ह्या आपण वेळोवेळी केलेल्या एका अर्थी म्हणू की दुर्लक्षामुळे ह्या गोष्टी घडत आहेत. पण फार चांगलं आहे हे निदान आपल्या लक्षात यायला लागलंय. हां, म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना की जिथे दलदलींचाच भाग होता, जिथे मॅनग्रोव्ह फॉरेस्टच सर्व्हाइव्ह होत होते, बरोबर. तिथे आपण भरणा टाकून हे केलंय. सो पावसाला नाही माहित ना की नाही. इथे भरणा हो. टाकला गेलाय, तो तेवढाच पडतोय खरं आहे. आणि ते पाणी तिथेच त्याला वाटतंच आहे की म्हणजे निसर्गाची रचना ज्या पद्धतीने होती तिथे त्यांच्यासाठी ती मातीच आहे जिथे ते पाणी शोषलं जाईल आणि अगदी, दलदल तयार अगदी. होईल आणि एक ती इकोसिस्टम सर्व्हाइव्ह होईल. पण आता तिथे सिमेंट आणि या गोष्टींचा भरणा केल्यामुळे पाणी थांबत नाही, म्हणजे पाणी मुरत नाही जमिनीत आणि त्यामुळे ते थांबून साचतंय आणि मग पूर लगेच अगदी, तयार अगदी. होतोय. जे मला वाटतं आता पुण्याकडे सुद्धा ते येऊ व्हायला घातलंय. बरोबर आहे. सुरू झालंय. जास्त पूर परिस्थिती बघायला मिळते. पटकन थोडा पाऊस झाला तरी पटकन पाणी साचतं. कारण आणि त्याला म्हणजे ह्या गोष्टीला आपण कोणालाच दोष देऊ नये. ह्या गोष्टीसाठी आपण कोणालाच दोष देऊ शकत नाही. कारण मला वाटतंय सरकारचा दोष आहे, त्यांनी अशी डेव्हलपमेंट केली पाहिजे होती, असं बोलणं चुकीचं आहे. कारण ती आपल्यासाठीच केली गेली आहे. आपण सुद्धा त्याची मागणी केली आहे की आम्हाला रोड्स हवेत, आम्हाला बरोबर. घरांच्या आजूबाजूला दलदल नको आहे, आम्हाला चिखल नको आहे. हे सगळं आपण मागितलेलं आहे आपल्या विकासाच्या प्रवासामध्ये आणि आता त्याचे दोष देऊन काही उपयोग आता नाही. उपयोग नाही आहे. पण ॲटलिस्ट ह्याबद्दलची जाणीव असणं की हे आपल्यामुळेच घडलंय आणि मग ते अवॉइड करताना पुढच्या वेळेला आपल्या मागण्या आपल्या पर्यावरणाला 10 वर्षांनी घातक ठरणार आहेत अशा मागण्या नाही आहेत ना, ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मी मुद्दाम मुंबईबद्दल बोललो कारण मी गेली अनेक वर्ष मुंबईत वास्तव्य करतोय आणि आरे कॉलनीचा जेव्हा विषय येतो की मेट्रोची शेड तिथेच बांधणं गरजेचं होतं का किंवा हे जसे पुराचे जसे विषय येतात तेव्हा मला नेहमी असं वाटतं की त्या विकासाला त्या वेळेला जर आपण चॅलेंज करू शकलो की हे इथेच घडणं गरजेचं आहे का याला दुसरी जागा आहे, त्यांनी आपण पुढचा काही होणारा ऱ्हास थांबवू शकणार आहोत का किंवा थोडा डिले करू शकणार आहोत का, थांबवू शकणार नाही कदाचित. ह्याचा अभ्यास थोडासा करता आला पाहिजे नागरिक म्हणून असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मी नेहमी ऑब्झर्व करतो मॅनग्रोव्ह फॉरेस्ट बाबतीतली, ती म्हणजे तिथल्या उगवणाऱ्या वनस्पती ह्या डेफिनेटली वेगळ्या दिसतात. अगदी वेगळं स्ट्रक्चर असतं त्यांचं. त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं इन डेप्थ सांगा ना. मी मगाशी म्हटलं तसं जगभरात आपल्याला आपण कधी नवीन माणूस भेटला की साधारण नावानंतरचा पहिला प्रश्न ठरलेला असतो की तुम्ही कुठले. तसं जर आपण बघितलं
तर हे मॅनग्रोव्ज किंवा खारफुटीची जंगलं ही आपल्या मालकीचे आहेत. म्हणजे इंडो मलायन रिजन इज द ओरिजिनल पॉईंट ऑर सोर्स फ्रॉम वेअर मॅनग्रोव्ज हॅव गॉट ड्रिफ्टेड टू ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर मग ह्या अर्थाने आपण बघितलं तर आपण जनक आहोत त्याचे. आणि त्यामुळे सुंदरबनचा विचार केला तर साधारण आपण 40% आपल्याकडे आहे आणि 60% बांगलादेशकडे आजच्या. तर ह्या जगभरातल्या सगळ्यात मोठ्या आणि विस्तृत मॅनग्रोव्हपैकी हा पहिला क्रमांकाचा जंगल आहे. आणि मग बाकी वाघामुळे म्हणा किंवा अन्य सगळ्या गोष्टींमुळे हे माहिती आहे. साधं उदाहरण घेतलं तर मधमाशा पालन आणि मध गोळा करणे ह्याच्यात साधारण 4,500 कुटुंब ह्या सुंदरबन जे आपल्याकडे आहे त्याच्यात गुंतलेले आहेत. म्हणजे इतकं त्याच्यापासून देवाणघेवाण आहे. ह्या खारफुटी वनांमधले जे अनंत प्रकार आहेत, एक सांगायचं छान की त्याच्यात वेगवेगळ्या कुळातल्या वनस्पती आहेत. म्हणजे असं नाही की एकाच कुळातल्या खूप वनस्पती आहेत. अनेक कुळातली लोक जी त्या त्या ठिकाणी, जसं आपण कॉस्मोपॉलिटन म्हणतो मुंबईच्याच असल्यामुळे, तर ती तिथे स्थिरावलेली आहेत. त्यांना थोडी आव्हानं आपल्यापेक्षा इतर झाडांपेक्षा जास्त आहेत. एक तर त्यांना सतत पाण्याच्या लाटांचा मारा आहे पायावर. दुसरं म्हणजे दलदल आहे, चांगली जमीन नाही की जिथे ते रोवून उभं राहू शकतील. तिसरं म्हणजे खारट पाणी आहे, त्याच्यात क्षार खूप आहेत. तर याच्यापासून सगळ्यापासून कसं वाचायचं ह्याच्या अतिशय कल्पक गोष्टी या वनस्पतींनी स्वीकारल्यात. म्हणजे आपल्याला आवडेल, मी नेहमी बोलता बोलता सांगतो की क्षार म्हणजे नको असलेला पाहुणा. तर आपण 2-3 गोष्टी करू शकतो. एक तर दारालाच कुलूप लावायचं म्हणजे पाहुणा बाहेरच्या बाहेर जाईल. तशीही योजना वनस्पती करतात की क्षार घेतच नाहीत आत. हां, दुसरी एक योजना आहे की ज्याच्यामध्ये आलेल्या पाहुण्याकडे आपण दुर्लक्ष करतो की कंटाळून तो जाईल बाबा असा. तर तसंही आहे की ते सगळी पिवळी पानं किंवा सालं जी आहेत त्याच्यामध्ये क्षार साठवून ठेवतात. आणि तिसरी योजना इतकी छान आहे की ते शेवटी काही कशानेच पाहुणा बदला नाही तर आपण हकलून लावतो, तसे ते क्षार बाहेर काढले जातात. म्हणजे काही वनस्पतींच्या पानांवरनं तुम्ही सरळ हाताने मीठ गोळा करू शकता, इतके क्षार त्याच्यातनं बाहेर पडतात. तर अशा 2-3 पद्धतीने ते क्षारांचा सामना करतात. दुसरी गोष्ट दलदलीची. त्यामुळे इथली मुळं खूप खोल न जाता आडवी खूप पसरतात आधार देण्यासाठी, कारण वर मोठं झाड आहे त्याला आधार द्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, मुळांची रचना जर बघितली तर ती इतकी बेमालूम आहे की आपण सर्कशीचा तंबू उभा करतो तसे आधार देणारी मुळं आहेत, खोडापासून जी निघतात आणि तिरकी वाढून त्या दलदलीत झाडांना आधार देतात. ही एक वैशिष्ट्य आहे. किंवा गुलमोहराचे जसे बट्रेसेस असतात तशी काही झाडांमध्ये आपल्याला दिसतं. आणि ह्या वनस्पतींची मुळं सुमारे अर्धा 1 किलोमीटरपर्यंत पसरलेली असतात. तर त्याचं इतकं नेटवर्क सुंदर तयार होतं की त्याच्यामुळे सुद्धा हे गाळ थोपून धरण्याचं काम होतं. आणि ह्या सगळ्या मुळांमधनं आता चीनसारख्या देशांमध्ये संशोधन करून त्यांनी सिद्ध केलं आहे की सांडपाणी जे आहे आसपासचं त्यातली मूलद्रव्ये ही झाडं वापरतात त्यांच्या वाढीसाठी आणि ते एका अर्थी पाणी शुद्ध करतात. म्हणजे जलशुद्धीकरण हा पण एक नवीन लक्षात आलेला पैलू ह्या जंगलांच्या माध्यमातून आहे. तसे अनेक गोष्टी आहेत. पक्षी आपण बघितलं, यातले सर्व वनस्पती औषधी आहेत, त्याचाही वापर स्थानिक लोक करतात. ही सदाहरित जंगल, तू म्हटलं कुठल्याही वेळी मुंबईत उतरताना पहिली दिसणारी ही झाड आहेत किंवा खाडीपूल ओलांडताना आपल्याला दिसतात. सुंदर आकर्षक फुलं असतात. मगाशी उल्लेख केला तशी सुवासिक फुलं काही असतात. हां, तर ह्या सगळ्यातनं एक पर्यटनाचा सुद्धा आता जो ऐरणीवर विषय आहे, तर असं बऱ्याच ठिकाणी केलं आहे. काही महिला बचत गटांनी कोकणात हे पर्यटन की त्या होडीतनं नेऊन त्या झाडांची माहिती मुंबईत सुद्धा गोराई मॅंग्रोव्ह फॉरेस्ट सुरू झालंय. केलंय. तर अशा सगळ्या गोष्टी आता घडायला लागल्यात आणि त्यामुळे आपण जसं म्हणलं की एका अर्थी दुर्लक्षित होतं ते आता ऐरणीवर आलंय अगदी. म्हणजे एका बाजूला शास्त्रज्ञ अभ्यास करतायत, मूलद्रव्यांपासून तर त्या वनस्पतींपासून प्राण्यांपर्यंत अशा सगळ्या आयामातनं. दुसरीकडे बघायला गेलं तर आपण त्याची उपयुक्तता, कारण ह्या मॅनग्रोव्हची जी खोडं आहेत
ती आपण बघितलं तर त्याच्यात इंधन मूल्य जास्त असतं, कॅलरोफिक व्हॅल्यू. म्हणजे तितक्याच वजनाचं आपण आपलं जमिनीवरचं झाड जर हे केलं, जाळलं, तर मिळणारी ऊर्जा आणि त्यातनं मिळणारी ऊर्जा ही कितीतरी पट जास्त आहे. किंवा ही झाडच दलदलीत वाढत असल्यामुळे ती कुजत नाहीत. मग त्याचा बाकी उपयोग किनारपट्टीवरचे जे काय आहेत ते ह्या सगळ्यासाठी उपयोग होतो. मग हे आता लोकांच्या लक्षात आलं आहे आणि मग त्या मार्गाने पण हे वाचवता येईल का असे प्रयत्न जगभरात चालू आहेत. आणि इतर देशांकडने खूप शिकता येईल, शिकायला मिळतंय. तसे प्रयत्न सुदैवाने आपल्याकडे लोक आता करतायत, ही खूप चांगली गोष्ट आहे. सर, मॅनग्रोव्ह फॉरेस्ट बाबतीत आत्ता ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मला खात्री आहे की लोकांचाही मॅनग्रोव्हजकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलेल. पण एक मला नेहमी उत्सुकता वाटते ती म्हणजे किंवा कुतूहल वाटतं की प्रवासी पक्षी जे आहेत, ज्या मुद्द्याकडे मी मगाशी म्हटलं की मी येणार होतो, की प्रवासी पक्षी मॅक्सिमम जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत, जे मोठे मोठे मायग्रेटरी बर्ड्स आहेत, सीगल्स असतील, फ्लेमिंगोज असतील किंवा काही रॅप्टर्स असतील, किंवा आत्ता नुकताच मी काही मॅनग्रोव्हजला कंटिन्युअसली व्हिजिट करत होतो, तेव्हा मला लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे आपल्या घारी, ब्लॅक काईट्स, ह्यांनी म्हणजे मॅनग्रोव्हजमध्ये एवढी मोठमोठाली घरटी आहेत त्यांची, साम्राज्य म्हणजे आणि तिथे त्यांचं वावरच वेगळं आहे तिथे त्यांचा. तर हे जे आहे, हे जे प्रेफर्ड डेस्टिनेशन आहे पक्ष्यांसाठी, मायग्रेटरी बर्डसाठी, त्याच्यामागे काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी म्हटलं तसं की दमून आल्यानंतर पहिलं विश्रांती स्थळ हे मॅनग्रोव्ज आहे. पाण्याकडनं आले काय आणि जमिनीकडनं आले काय, तर त्यामुळे ते. आणि ह्याच्यात एक छोटासा गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मॅनग्रोव्ह ही एक फॉरेस्ट आहे, त्याच्या आजूबाजूची जी सगळी भूमी आहे, दलदल विशेषतः, तर त्याच्यामध्ये उपलब्ध असणारी मूलद्रव्य आणि त्याच्यावर असणारी जन्माला येणारी अन्नसाखळी, याचा उपयोग या पक्ष्यांना खूप आहे. म्हणजे मॅनग्रोव्हचा त्या अर्थी तिथे उपयोग आपल्याला जो ह्या स्थलांतरित पक्ष्यांच्या बाबतीत आहे, ती घरटी करणं किंवा विणीचा हंगाम आणि हे सगळं नंतर येतं. आधी त्यांना विसावा आणि त्याच्यानंतर हे मुबलक अन्न, इथपासून ही सुरुवात होते. आणि ही जी अन्नसाखळी आहे, जी टाईड आणि पुढचे जे सगळं ज्याला आपण मडफ्लॅट्स म्हणू, चिखलाची दलदलीची जे क्षेत्र आहे, ते याच्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आणि इतरत्र मॅनग्रोव्हच्या नंतर येतं ती सगळ्यांची दुसरी एक लाडकी परिसंस्था म्हणजे कोरल रीफ, प्रवाळ बेट. तर त्या प्रवाळांचं आरोग्य राखण्याची एक जबाबदारी ह्या खारफुटी वनांवर आहे. कारण प्रवाळांवर जर गाळ गेला तर ती नष्ट होणार. तर तो गाळ थोपवून धरणे, एक फिल्टरिंग मेकॅनिझम आणि त्या प्रवाळांचं रक्षण करणे. म्हणून मजेने मी नेहमी म्हणतो की ही खारफुटीची वनं आहेत, ती एका अर्थी मूळ त्यांचं जे काम आहे ते ऑक्सिजन देणं हे तर करतातच, पण त्याच्या बरोबर किडनीचंही काम करतात, एक फिल्टरिंग मेकॅनिझम. सो दे आर किडनी अँड लंग्स फॉर द कोस्टल सिटीज असं निश्चित म्हणू आपण. आणि प्रवासी पक्ष्यांसाठी आय थिंक ते फूड मॉलचं काम, फूड मॉल प्रवास करत एक अगदी अगदी थांबून टोल झालाय आता, थांबूया. मला इंटरेस्टिंग असं मला असं वाटतं की मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आपल्या आजूबाजूला इतकी सहज आहे, तिथे इतकी छान बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते, पण अगेन अप्रोच नाही आहे. ह्युमन्सला फार सहज अप्रोच नाही करतायत, पाय टाकता नाही येत, किंवा जायला तुम्हाला बोटींची मदत लागते, ती सुद्धा भरती ओटीवरती डिपेंडंट असते. पटकन कोणी मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये जात नाही किंवा शिरकाव करायचा प्रयत्न करत नाही. ह्यामुळे आता तुम्ही म्हणालात तसं इथली अनेक झाडं आहेत जी सगळी मेडिसिनल आहेत किंवा हे आहेत, ह्या सगळ्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की तस्करीपासून सुद्धा त्यांनी स्वतःला कुठेतरी प्रोटेक्ट केलेलं आहे अशा पद्धतीच्या होणाऱ्या तस्करीपासून? कारण ती इकोसिस्टमच इतकी सेल्फ प्रोटेक्टिव्ह सुद्धा आहे, म्हणजे इट इज ऑल्सो प्रोटेक्टिंग इट सेल्फ फ्रॉम अ लॉट ऑफ अदर चॅलेंजेस. अगदी बरोबर. याच्यात दोन भाग करता येतील. एक थोडीशी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघितलं तर या खारफुटीची रचना आहे ना, सैन्यातल्या फळ्या असतात ना, म्हणजे पुढे लढणारी पहिली फळी, मग त्याला काही झालं तर दुसरी फळी, मग तिसरी फळी, अशी एक निसर्गानेच रचना केलेली आहे. याला इंग्रजीत झोनेशन म्हणतो आपण.
तर जगभरात ह्या समुद्राची बाजू आणि जमिनीची बाजू असा जर आपण एक आलेख बघितला तर समुद्राकडे वाढणाऱ्या वनस्पती वेगळ्या आहेत, मध्ये वाढणाऱ्या वेगळ्या आहेत आणि जमिनीकडच्या बाजूला वाढणाऱ्या वेगळ्या आहेत. अर्थात त्याची कारणं वेगवेगळी आहेत. तिथे येणारे क्षार, तिथे येणाऱ्या लाटांचा मारा, वारा, हे सगळे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण ह्या रचनेमुळे आपल्याला जसं जसा अभ्यास आवश्यक आहे त्या दृष्टीने त्याचा वनस्पती, मगाशी तू वैशिष्ट्य विचारली, आणखीन एक छोटंसं वैशिष्ट्य आहे की यातल्या बऱ्याचशा वनस्पतींची फळं जी आहेत ती रुजण्याचं काम ती फळं झाडावर असतानाच, म्हणजे बीचं रुजणं हे फळात असतानाच सुरू होतं. याला व्हिव्हिपॅरी असा शब्द आहे आणि याचा अर्थ असा की निसर्ग किंवा वनस्पती इतक्या हुशार आहेत की ह्या बिया जर खाली पडल्या तर क्षार इतके आहेत की त्या रुजणार नाही. म्हणून मग आपण लहान मुलं शाळेत जाताना जसं डबा वॉटर बॅग देतो तसं ते सगळं अन्न साठवून त्या बीची रुजवण तिथेच होते जेव्हा ती मातृवृक्षावर असते आणि मग ती बी शेंगेसारखी तयार होते आणि खाली पडल्यावर त्या शेंगेच्या खालच्या टोकापासून मुळं आणि वरच्या टोकापासून पानं असं विकास होतो आणि मग ती पानांचं झाड होईपर्यंतचं अन्न त्या शेंगेतच असतं. म्हणजे दे आर नॉट डिपेंडंट ऑन नेचर. तर हे जे वैशिष्ट्य आहे आणि हे सुद्धा शेंगेची लांबी ही जमिनीकडच्या इथे कमी असते आणि समुद्राच्या बाजूला वाढणाऱ्या यांची जास्त असते. म्हणजे ती शेंग वाहून गेली तरी पुढेच प्रस्थापित होईल आणि छोटी शेंग असेल ती मागेच प्रस्थापित होईल. इतका बारकाव्याने निसर्गाने अभ्यास करून ही सगळी रचना युगानुयुग पाळली आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. मी सहज तू जिओलॉजीचा आहेस म्हणून सांगतो की नियोजिन कालावधी म्हणजे 2 लाख. जिओलॉजी विषय होता मला, मी आहे एन्व्हायरमेंटल सायन्सचा, पण जिओलॉजी विषय होता. त्याच्यात आपल्याकडे कोकणात असं म्हणलं जातं दंतकथा की परशुरामाने बाण मारला आणि ही अपरांत भूमी म्हणून वर आली. तर जिओलॉजिकली असं घडलं असण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आता जे आपण सगळे पट्टे बघतो पठारं वरची, तर त्याच्यामध्ये ज्या विहिरी खणतात कोकणात उन्हाळ्याच्या आसपास, तर तिथे तुम्हाला एक साधारण 30-35 फुटानंतर जो कच्चा कोळसा मिळतो लिग्नाईट, त्याच्यामध्ये हे सगळे खारफुटीचे अंश दिसतात. आणि मला योगायोगाने पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेत काम करत असताना ही जी निमॅटोफोर तो एक मुद्दा राहिला की श्वसनाला अडकाठी होते. कारण 2 मातीच्या कणांमध्ये इतर वेळा हवा असते पण तिथे पाणी असतं, मग त्यांना पुरेसं प्राणवायू मिळत नाही, मग ती वर येतात मुळं उलटी बंड करून आणि मग त्यांचं सगळं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड देवाणघेवाण. तर ह्याचे अंश मला त्या अभ्यासात मिळाले आणि ते खरंच म्हणजे इट इज सो इंटरेस्टिंग की पर्यावरणाचा अभ्यास करताना थोडं जिओलॉजी, थोडं बॉटनी, थोडं हे, आणि मग मजा येते की अरे काय आहे, त्याला कथा पण आहे, ती साथ देते आहे. तर हे सगळं अभ्यास करणं. सर, आपल्याकडच्या मायथॉलॉजिकल कथांचं मला नेहमीच कौतुक वाटतं, कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मायथॉलॉजिकली लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे पुराणकथा म्हणूया आपण, दंतकथा मी म्हणत नाही शक्यतो, पण पुराणकथा म्हणूया. पण ह्या ज्या कथा आहेत ह्या कथांमध्ये असे काही स्ट्रॉंग एव्हिडन्सेस लिहून ठेवलेले आहेत त्या काळच्या लेखकांनी, विचारवंतांनी, ज्याचे अनेक रेफरन्सेस बघायला तर मिळतात. आता विश्वास ठेवायचा की नाही, खरंच हे देवांनी केलं आहे का कोणी अजून येऊन केलं आहे, हा तुमच्या विश्वास ठेवण्याच्या कपॅसिटीवरती डिपेंडंट असलेला प्रश्न आहे. पण ह्याचे रेफरन्सेस आहेत आणि हे जुने जुने पुराणातले जे रेफरन्सेस आहेत किंवा तेव्हा मेन्शन केलेल्या ज्या क्लायमॅटिक चेंजेस, तेव्हा मेन्शन केलेल्या ज्या चॅलेंजेसला आपण फेस करायला लागू शकतो पुढे कदाचित, हे जे हे आहेत ते सुद्धा हल्ली आपल्याला जाणवत आहेत की अरे हो, इथे हे आपल्या कुठल्या तरी ग्रंथात याचा रेफरन्स आहे आणि हे आहे. तर काय नक्की नाही. आणि आता म्हणजे मला बरं वाटतं थोडंसं, आता नवीन शिक्षण पद्धती ज्याच्यात थोडे थोडे काही असे मुद्दे घेतलेत की भारतीय ज्ञान परंपरा, मग त्याच्यामध्ये हे थोडंसं संशोधनाला वाव आहे की ह्या सगळ्यातनं आपल्याला काही सूचक काही मुद्दे मिळत आहेत का. म्हणजे मला नेहमीच, म्हणजे हा आता विषय थोडासा भरकटेल या 1-2 मिनिटासाठी, पण मला नेहमीच असं वाटतं ना की नालंदा विद्यापीठ डिस्ट्रक्ट झालं
ह्यापेक्षा मोठा लॉस भारतीयांसाठी असू शकत नाही. नाही खरं आहे. तिथे किती नॉलेज, किती गोष्टी आपण माहीतही नाही. गेल्या आहेत आपल्या हां. हातून हे माहितीच नाही. कारण इतकी मोठी समृद्ध युनिव्हर्सिटी ज्या पद्धतीने डिस्ट्रॉय झाली, त्याचे जिओपॉलिटिकल रेफरन्सेस काही वेगळे. असतील, पण एक भारतीय म्हणून त्याहून मोठा लॉस आपल्यासाठी असू शकत नाही नाही ज्ञानाचा. आणि काय गमावलंय हे माहीत हेच नसणं माहित हे किती दुःख किती आहे मोठं मोठं. दुःख आहे. सो असे अनेक रेफरन्सेस असतील, अशा अनेक वॉर्निंग्ज असतील ज्या कदाचित त्या नालंदामध्ये असतील नक्की, आपल्यासाठी नक्की. लिहून ठेवलेल्या, ज्या गेल्या आपल्या हातात नाही आहेत आता. पण कमिंग बॅक टू मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आणि इन जनरल पर्यावरणशास्त्राबद्दल तुम्ही बोलत होता, जिओलॉजी आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आणि वनस्पती. एक मला करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मला जे आत्ता आपल्या बोलण्यातनं जाणवतं आहे, इतर फॉरेस्ट इकोसिस्टम्सपैकी जास्त सेल्फ सफिशियंट मॅनग्रोव्ह फॉरेस्ट इकोसिस्टम असते. नक्की नक्की. कारण इतर जंगलांची लागवड करायला जेवढे उपद्व्याप आणि कष्ट घ्यावे लागतात, सुदैवाने मॅनग्रोव्हचं तुम्ही जर तिथे त्रास द्यायला गेला नाही तर ते निसर्ग आपली आप काळजी घेतो. हे जे शेंगा आणि हे सगळं मी सांगितलं, तर हे खूप सहज करण्यासारखं आहे. त्याच्या रोपवाटिका सहज तुम्ही कडेला तयार करू शकता, ती झाडांचे रोपण करू शकता. हे जितकं सोपं ते, कारण पाण्याची उपलब्धता समोरच आहे, चिखल मुबलक उपलब्ध आहे. या सगळ्यातनं ह्या गोष्टी सुकर होतात असं मला वाटतं. आणि मगाशी तू म्हणजे चांगलं विचारलंस की अ, इथे जायचं कारण काय? तर मी पण असं माझं पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर मुंबईच्या एका उद्योग समूहाच्या मालकीचे ही जंगलं आहेत मुंबईत, माहिती आहे ऐन मला, तुम्ही मुंबईत. कोणाचं नाव हां. घेताय तेही माहिती आहे मला. तर त्यांच्याकडे एक वैज्ञानिक प्रकल्प होता. त्याच्यावर काम करण्यासाठी मी गेलो. आणि मग तेव्हा मी प्रथम हे पाहिले सगळी कांदळवनं. आणि मग एका अर्थी म्हणजे मी ठरवलं की आता जे काय आहे ते ह्यातच करायचं. अशा ह्यानी तो प्रवास सुरू झाला. अतिशय चांगले मार्गदर्शक मिळाले, खूप चांगली लोकं मिळाली, खूप संधी मिळाल्या. जवळपास 8-10 वेगवेगळ्या भारतातल्या चांगल्या संस्थांमध्ये आणि वैज्ञानिकांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि मग त्यातनं हा प्रवास घडला. मगाशी म्हटलं तसं की त्याचा नंतर फायदाही झाला. अगदी सांगायला आवडेल की हा जो सगळा अभ्यास केला, त्याची काही प्रकाशनं झाली किंवा शोधनिबंध झाले, या सगळ्याचा उपयोग अनेकदा अगदी न्यायप्रणालीमध्ये निर्णय घेताना सुद्धा झाला. मला वाटतं हे खूप माझ्या दृष्टीने आनंददायी बाब सर होती. प्लीज याच्याबद्दल सांगा. नाही म्हणजे ही पूर्ण महाराष्ट्रात ही वनं कशी आहेत, त्याचं वितरण कसं आहे, तर तुमच्या लक्षात येईल की ठाण्याच्या बाजूला आपण गेलं तर पावसाचे दिवस कमी असतात आणि थोडं ड्रायनेस आहे गुजरातच्या बाजूला. आणि तेच उलटं आपण गोव्याकडे आलो तर पावसाचे दिवसही जास्त आहेत आणि पाऊस जास्त पण पडतो. हे आजचं नाही आहे. हे थोडं जिओलॉजिकल अभ्यास केला तर लक्षात आलं की साधारण गेल्या 10,000 वर्षात हे असंच चक्र आहे. आणि त्यामुळे ह्या खारफुटीच्या वनांचं वितरण पण तसं वैशिष्ट्यपूर्ण झालं आहे. म्हणजे भाऊबंद असले तरी काही फक्त ठाण्याच्या बाजूला वाढतात आणि काही फक्त गोव्याच्या बाजूला वाढतात आणि ते एकत्र एकमेकाच्या ह्याच्यात लुडबुड करत नाहीत. असे पण एक छान म्हणजे गोष्टी लक्षात आल्या, ज्याला आपण पॅटर्न्स म्हणतो. तसंच आपण नदीचं पाहिलं तर उगमापासून मुखापर्यंत समुद्राला मिळते. तर ह्या सगळ्या वैतरणा घ्या किंवा सावित्री, वाशिष्ठी, आपल्या मोठ्या नद्या ज्या आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला कळेल ह्या गावापासून या गावापर्यंत तिवर वाढतंय, या गावापासून या गावापर्यंत कांदळ वाढतंय. आणि मग लक्षात येतं की अरे हे सॅलिनिटी ग्रेडियंट फॉलो करतायत. म्हणजे आपल्याला ते कळत नाही, पण झाडांना माहिती आहे की इथे क्षारता कमी आहे तर इथे मी वाढणार, इथे जास्त आहे तर हा थोडा सहनशील आहे, हा वाढेल. ही जी योजना आहे ही जशी उत्तर दक्षिण आहे तशी पूर्व पश्चिम पण आहे. तर अशा सगळ्या काय म्हणू रहस्य त्या अभ्यासातनं कळाली आणि मला वाटतं त्याचा उपयोग नंतर पुढे कुठेतरी उपयोजनात झाला, ही समाधानाची बाब आहे. सर मी तुम्हाला थोडंसं मॅनग्रोव्हपासनं झाडांकडे, फक्त झाडांकडे वळवणार, कारण तुम्ही नक्की. वनस्पती शास्त्रज्ञ आहात आणि बॉटनिस्ट म्हणून काम करताना झाडांशी इंटरॅक्ट करण्याचं एक तुम्हाला
वेगळंच जग माहिती आहे. ह्या झाडांबरोबर काम करताना किंवा ह्या झाडांबरोबर इंटरॅक्ट करताना म्हणजे मला ना नेहमी लहानपणापासून एक गोष्ट ती मी आधी मजा म्हणून हां. घ्यायचो की झाडं पण सजीव आहेत त्यामुळे सगळेच नॉन व्हेजिटेरियन आहेत असं मी म्हणायचो की असं काही व्हेज नॉनव्हेज असू शकत नाही, खरं. कारण झाडं पण श्वासोच्छ्वास करतात तर ते सुद्धा सजीव आहेत, त्यांना पण आपण मारून खातो याचा अर्थ नॉनव्हेजच कन्झ्युम करतोय. हे फूड बाबतीत व्हायचं. पण मला त्याच्यानंतर ना ती क्युरिओसिटी हळूहळू डेव्हलप होत गेली की खरंच झाडं इतका विचार करू शकतात. मग काही रेफरन्सेस प्राण्यांबाबतीत जेव्हा कळले की एखादा हत्तींचा कळप एखाद्या विशिष्ट झाडाला अप्रोच होऊन त्याची फळं तोडायला लागला आणि खायला लागला ती झाडं उद्ध्वस्त व्हायला लागली की ते त्यांच्या मुळांवाटे पुढच्या काही मीटर अगदी, अगदी, अंतरांवरती अगदी. तो मेसेज पोहोचवतात आणि मग तिथली झाडं आपोआप स्वतःची फळं कडवट करतात सो अगदी, दॅट अगदी, अगदी. हत्ती ते अप्रोच करणार नाही. हे जे मुळांवाटे होणारं कम्युनिकेशन आहे झाडांचं, त्यानंतर मला ना हळूहळू ती क्युरिओसिटी आता अजून जास्त डेव्हलप होते वाढली. की हे जे झाडांचं एक वेगळं विश्व आहे ऑलटुगेदर. ते बोलत नाहीत, पण तरी बोलतात. एकमेकांशी कम्युनिकेशन करतात. झाडं अनेक वेळेला आपल्याला दिसतं म्हणजे वादळांचे जेव्हा रेफरन्सेस येतात किंवा व्हिडिओज येतात, तेव्हा ना ते झाड त्या कांड्या हेलकावी खात घेतात. असतं आणि हां. असं होतं की यार हे काहीतरी सांगतंय. काहीतरी फाईट करतंय, ह्याचा स्वतःशी एक स्ट्रगल चाललाय, त्या वादळाशी झुंजतोय. इतर झाडं त्या पद्धतीने ते इट बिकम्स व्हेरी पोएटिक फॉर मी. माझ्यासाठी ते फार असं एक काय म्हणतात असं रोमॅन्टिक वातावरण तयार होतं जेव्हा झाडं अशा पद्धतीने एकमेकांशी इंटरॅक्ट करताना दिसतात. तुम्ही वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून अशा असंख्य झाडांबरोबर कामं केली आहेत. तुमचे असे काय अनुभव आहेत किंवा तुम्हाला असे कधी अनुभव आलेत का की जिथे झाडांबरोबर तुमचं इंटरॅक्शन इतकं वेगळ्या लेवलला गेलं की त्याच्यातनं काहीतरी वेगळा शोध लागला आहे किंवा त्यातनं एखादी वेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला झाडांमुळे कळली आहे की अगदी. असं काही झालंय? म्हणजे पुन्हा एकदा मुंबईकडे येतो. हां. मुंबईच्याच ठाणे खाडीच्या आसपास ह्याच तीवर प्रकारची जी ज्याला ॲव्हिसिनिया नाव आहे, ह्या वनस्पतींची पानं नवरात्रीच्या दरम्यान म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या मोठी पानगळ होते. अगदी कुंचल्यासारखी झाडं दिसायला लागतात आणि हे सगळं 20-30 दिवसच होतं आणि नंतर पुन्हा पानं हिरवी होतात. पुन्हा सगळं आनंदाने जैसे थे होतं. हे लक्षात आल्यावर मी म्हटलं हे काय आहे नक्की? मग काही BNHSच्या लोकांनी अभ्यास केला. तेव्हा लक्षात आलं की ठाणे जिल्ह्यामध्ये जे आपण जमिनीवर सागाचं मोठ्या प्रमाणात वनीकरण केलं आहे. तर सागाची पानगळ झाल्यानंतर तिथल्या बऱ्याचशा पतंगांना खायला काही नसतं. मग ती पतंग सगळे उडून ह्या तीवरावर येतात आणि मग मी विचार केला की ह्याच्यावरच काय येत असतील. मग लक्षात आलं की अरे आपण आज ते टॅक्सॉनॉमी वगैरे म्हणतोय, पण हे या कीटकांना आधीच माहिती आहे की हे भाईबंद आहेत. त्यामुळे हे नसताना ते इकडे येतात, पोटभर खातात आणि महिन्याभराने सागाला परत पानं आले की आपसूक निघून जातात आणि ही पानं परत येतात. तर ही 20 दिवसासाठी कोमेजून जाणारी झाडं नवरात्रीचा साधारण काळ गेला की पुन्हा तरारून उठतात, आनंदाने नव्या वर्षाचं स्वागत करतात. तर हे मला वाटतं खूप आनंददायी आहे आणि हे अभ्यासाला मिळालं. आज आपण सगळे सुदूर संवेदन, रिमोट सेन्सिंग, GIS हे सगळं वापरतोय. हे सगळं वापरून आम्ही बघू शकलो की नक्की कुठून किती वेळात येतात, किती क्षेत्र बाधित होतं, किती पुन्हा त्याच्यापासून नवीन आकाराला येतं. हा सगळा अभ्यास करता आला. तर असं मला वाटतं की ते एक आपण शोधायला गेलं ना की एक कवाड उघडत जातं आणि नवीन काहीतरी शिकवत जातं. असं खूप छान अनुभव आला आणि प्रत्येक वनस्पती जसं तू सांगितलंस की काहीतरी सांगत असते. जसं की मला असे किस्से ऐकायला आवडतो खूप. मला तुम्ही सांगा की नाही तर आता साधी गोष्ट आहे की उन्हाळ्याच्या शेवटाला ह्या सगळ्या बिया तयार होतात, ज्या आपण शेंगा मगाशी उल्लेख केला. हे मॅनग्रोव्हबद्दलच बोलतो. मॅनग्रोव्हबद्दलच सांगतोय. मुद्दामून सांगतोय कारण की जे कॅलेंडर आपण आज म्हणतो ते निसर्ग कसा पाळतो की उन्हाळा संपताना ह्या जर शेंगा तयार असतील तर पावसाळा सुरू झाल्यावर त्या आपल्याला फेकून देता येतील. झाड विचार करते
आणि तेव्हा गोडं पाणी जास्त असेल पावसाळ्यात, त्यामुळे आपोआप क्षाराचं प्रमाण कमी झालेलं असेल आणि त्यामुळे हे रुजायला मदत होईल. तर हे मला वाटतं आपल्या आकलनाच्या पलीकडचं विश्व आहे. अ, असे छोटे-छोटे आता अगदी मगाशी विकासाचा विषय निघाला. कोयनेचं धरण बांधायच्या आधी 72 सालाच्या आधीची जर आपण वाशिष्ठी नदीच्या किनारे असणाऱ्या खारफुटी जंगलांचं वितरण पाहिलं, तर ते वेगळं होतं आणि धरण बांधल्यावर वेगळं झालं. मग विचार केला हे काय असेल, कशामुळे झालं असेल? तर तेव्हा होतं की धरण नसताना गोडं पाणी यायचं वेळ ही 4-5 महिन्यांपुरती मर्यादित होती. पण एकदा धरण बांधल्यानंतर सांडव्यातनं पाणी नियमित मिळायला लागलं. त्यामुळे क्षारता कमी झाली. त्यामुळे वनस्पतींनी ठरवलं की आता नाही, आता ह्यानुसार आपण बदलायचंय. तर हा शहाणपणा म्हणजे कुठून येतो हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे आज आपण थोडं मागे वळून पाहिलं, पानं उलटून, तर हे लक्षात येतं की इतके नातेसंबंध त्यांचे आहेत. आणि असं आपल्याकडेच मी अभ्यास केलाय म्हणून लक्षात आलं, पण भारतभर समृद्ध जवळपास 7,200 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आपल्याला. अंदमान, निकोबार, लक्षद्वीप सगळं धरलं तर. तर फार छान ह्या जंगलांची संस्था आपल्यासमोर स्वागताला उभी आहे दोन्ही बाजूनी. तुमचं सगळ्यात आवडतं मॅनग्रोव्ह फॉरेस्ट कुठलं आहे? मला विचाराल तर सुंदरबन आणि दोन्हीकडचं मी पाहू शकलो. बांगलादेशकडनंही पाहिलंय. हां, आणि खूप सुंदर आहे. आणि तसंच अंदमान निकोबारचंही आहे, की तुम्हाला खरं म्हणजे बाय डेफिनेशन मॅनग्रोव्ज बघायचे असतील तर तुम्हाला तिकडे जायला आपल्याकडेही आहेत. पण आपल्याकडे पश्चिमेकडचं जे सगळं क्षेत्र आहे ते लगेच पश्चिम घाट असल्यामुळे नद्या मोठ्या नाहीत. ज्या आहेत त्या बारमाही नाहीत. त्यामुळे थोडी मर्यादा आहे. त्यामुळे लगेच लक्षात येत असेल की आपल्याला खाडीच्या नंतर एक साधारण किलोमीटरभर लगेच डोंगर सुरू होतो. तशी रचना तिकडे नाही आहे. पूर्व किनारपट्टीवर सगळ्या नद्या म्हणजे अगदी गंगा, ब्रह्मपुत्रा सगळ्या बघितल्या एकाखाली एक, तर आपल्याला लक्षात येईल मोठ्या नद्या आहेत, गाळाचं प्रमाण जास्त आहे, बारमाही आहेत. त्यामुळे तिथे फार मोठी जंगलं आणि फार चांगली जंगलं ज्याला आपण निरोगी म्हणू अशी आपल्याला दिसतात. आणि मग वरपासून बघितलं गेलं तर सुंदरबनात वाघ आहेत. खाली आपण ओरिसामध्ये गेलं तर मगरी आहेत. त्याच्या खाली पिचावरम किंवा मध्ये आपण याच्या तेलंगणा किंवा त्या प्रदेशात आलो, विजयवाडा वगैरे. त्याच्या पुढे गेलं तर तुम्हाला अतिशय सुंदर म्हणजे जेवणाऱ्यांसाठी तर मासे, उत्तम मासे आणि उत्तम कोळंब्या, खेकडे मिळण्याची ही सगळी ठिकाणं आहेत. त्यामुळे ही पूर्व किनारपट्टी एक स्वप्न आहे सगळ्यांसाठी, पण पश्चिम किनारपट्टी पण एक वेगळेपण टिकवून आहे. याच्यात सुद्धा मगाशी सांगितलं मी की थोडंसं पुराजीवशास्त्र पॅलिओ इकॉलॉजीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की सुंदरी जे आपण सुंदरबनात आहे त्याची काही वनस्पती आपल्याकडे होत्या, ज्या ह्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या म्हणा किंवा त्याची तोड झाली म्हणा, पण आज त्या फार क्वचित एखाद दुसरं झाड आहे. सो प्रॉबबिलिटी आहे की मुंबईच्या आजूबाजूला जे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे, मुंबई रेफरन्ससाठी म्हणतोय, पण अशी जी शहरांच्या आजूबाजूची जी मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहेत त्या मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये सुद्धा जसं सुंदरबनमध्ये आत्ता मॅमल्समध्ये वाघ दिसतात, माकडं दिसतात, अजून काही मॅमल्सच्या स्पीशीज दिसतात, सी ऑटर्स असतात, तशी इथे पण असण्याची शक्यता पूर्वी आहे की इथे सुद्धा त्यांचा वावर असेल. ते कालांतराने हळूहळू त्यांना लक्षात आल्यानंतर ते, कारण सुंदरबनातले वाघ हा एक खूप अभ्यासाचा विषय आणि आकर्षण विषय आहे, कारण त्याच्यावरती जेवढा अभ्यास करू तेवढा कमी आहे की कसे ते सर्वाईव्ह करतायत. त्यांची बॉडीची स्ट्रक्चर्स वेगळी आहेत नॉर्मल वाघांपेक्षा, त्यात ते शिकार करणं मॅनेज करतायत. तिथे इतक्या क्षारांचं प्रमाण असून, म्हणजे मी एक डॉक्युमेंटरी बघितलेलं मला आठवत आहे, ज्याच्यात ते पानं माकडं स्पेशली पानं चोखत होती फक्त, त्याच्यातनं जे काही त्यांना मिळतात न्यूट्रिशन्स तेवढीच घेत होती, ते त्यांचं फूड होतं. सो ते इतक्या डिफिकल्ट इकोसिस्टममध्ये त्यांना कसं जेवण मिळतंय, कसं ते सर्वाईव्ह करतायत, हा एक क्युरिओसिटीचा विषय आहे खूपच. सर, मी तुम्हाला पुन्हा थोडंसं डायव्हर्ट करणार आहे. मॅनग्रोव्ह बाबतीत
तुम्ही काही अशी विशिष्ट ऑब्झर्वेशन्स केली आहेत जी तुम्हाला असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी किंवा तुमच्या त्या अभ्यासामुळे ह्या गोष्टी, ह्या ऑब्झर्वेशन्सचा खूप फायदा झाला आहे दोन्हीला, म्हणजे आपले जे मासेमारी करणारे बांधव आहेत त्यांनासुद्धा, फॉरेस्टलासुद्धा, इन जनरल अशी काही ऑब्झर्वेशन्स ज्याच्यामुळे ह्या गोष्टी जपणं खूप गरजेचं आहे हे ठाशीवपणे तुम्हाला सांगता आलं? हां, नक्की. कारण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल की पश्चिम घाट असल्यामुळे आणि मुबलक झाडं असल्यामुळे, औषधी झाडं असल्यामुळे आपलं एका अर्थी ह्या खारफुटीच्या जंगलावर दुर्लक्ष झालं. कारण आपलं अवलंबूनच नाही आपण त्याच्यावर. तर तो एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कोळी समाजाला माहिती आहे कारण त्यांना मासेमारी आणि ह्या सगळ्यात त्याचं महत्त्व आहे. पूर्वापार जे त्याचे उपयोग चालत आले, कातडी कमावण्यासाठी जे रसायन लागतं ते या झाडांमध्ये मुबलक असतं. ते पूर्वी वापरलं जात असे. आज रासायनिक तुम्हाला पर्याय उपलब्ध झाले त्यामुळे तेही नाही आहेत. आता फक्त मूळ मुद्दा जो राहतोय तो म्हणजे किनारपट्टीवर होणारी विकास कामं. मग ते अगदी मुंबईसारखं मोठं शहर असो किंवा रत्नागिरीसारखं आज छोटं शहर असो किंवा अगदी दिवेआगरसारखं एखादं पर्यटन स्थळ असो, याच्यावर आधारित सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे किंवा आपली जे विकासाचे सध्याचे मापदंड आहेत, मोठे रस्ते, सहज जाता आलं पाहिजे, मोठ्या इमारती उभ्या राहिल्या पाहिजे, या सगळ्यामुळे थोडासा ताण निश्चित वाढला आहे आणि ह्याचे सूक्ष्म बदल आपल्याला दिसतात. मी सुरुवातीपासून सांगितलं की हे विविधतेने नटलेलं, आपण एक प्रार्थना शाळेत म्हणायचो ना, तसे ही जंगलं असतात की याच्यात खूप डायव्हर्सिटी असते. पण आज दुर्दैवाने ह्या सगळ्या चक्रामध्ये असं लक्षात आलं की तीवर किंवा एखाद दोन म्हणजे ज्या 17-18 जाती 20 जाती महाराष्ट्रात असायला हव्यात त्यातल्या 3-4च म्हणजे वाढत आहेत मोठ्या प्रमाणावर आणि इतर थोड्याशा कमी होत चालल्या आहेत किंवा एका वेळेनंतर नष्टही होतील अशी भीती आहे. तर हे थोडंसं आपल्याला तारतम्य राखून की त्यांना जे आवश्यक सगळे घटक आहेत, जसं मी म्हटलं की ते अतिशय संवेदनशील आहेत. प्रत्येक क्षारासाठी असोत, हवेसाठी असोत, लाटांसाठी असोत. तर ह्या ज्या छोट्या-छोट्या रचना ह्या जंगलांच्या वाढीसाठी आहेत, त्या कुठेतरी आपण त्याच्यावर घाला घालतोय आणि मग त्या नष्ट झाल्या की इतर, जसं मी मगाशी म्हटलं की इतर ठिकाणी आपण जंगलं दुसरीकडे नेऊन लावू शकतो. तसं इथे करता येणार नाही. त्यामुळे किनारपट्टी आणि आज त्यांची जी काही स्थिती आहे, किमान तेवढी तरी राखणं आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्न चालू आहेत त्याला बळकटी देणं एवढं तर आपल्या हातात आहे. तेवढं करायला पाहिजे आणि मला वाटतं ह्या माध्यमातून तो एक आपला छोटासा प्रयत्न आहे. सर, तुम्ही मॅनग्रोव्हजवरती एक कविता केली आहे जी मी तुमच्या कार्यक्रमात ऐकली होती, तर ती मला आत्ता ऐकायला नक्की नक्की आवडेल. मी जरा ह्याची मदत घेतो. येस. माझ्यासाठी रचिल्या गेल्या चिखलाच्या वाटा, पायावरती सतत झेलतो मी सागर लाटा. स्थान मिळाले आहे निश्चित सागर तीरावरी, विषुवापासून धावा आमुची कर्क मकरापरी. वा. सूक्ष्मापासून भव्यत्वाची इथे उघडली खाती, भिन्न अनन्य जाती प्रजाती सुखे नैव नांदती. असेल थोडा पुढ्यात माझ्या रत्ना करतो जरी, दिवसा माझी एक दोनदा आमची भेट जरुरी. प्राणवायूचे प्रमाण मजला उणे जरासे दिले, श्वसनासाठी धरणीवरती जाती आमुची मुळे. बीजासामुच्या अस्थिरतेचे आव्हान असे हे खरे, फांद्यांवरती त्यांची चालू असती पाळणा घरे. वा. अन्न साखळी ती घटकांची प्राणी मात्र धावती, पिले तयांची कुशीत माझ्या खुशाल निर्धावती. परागणांच्या हालचालीचे वाहक किती मोकळे, कधी वारा मधमाशी मुंग्या कधी वटवाघळे. वा. उपयोगी मी मानवाच्या अन व्यवसायापाठी, काही नाही तरीही उरतो मी जळणाच्यासाठी. दोन्ही घरचा पाहुणा जरी मी मर्यादेत राहतो, काठावरचे जगणे त्यांच्या कल्याणावाहत. वा.
वा वा वा. सर, ही कविता मी जेव्हा कार्यक्रमात ऐकली होती तेव्हाच मला खूप आवडली होती, कारण मॅनग्रोव्ह फॉरेस्ट इकोसिस्टीम मी मगाशी म्हटलं तसं मला आवडणारा विषय आहे आणि त्याचं एक छान वर्णन कवितेच्या रूपात जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा माझ्यातलं जे रसिक मन आहे ते एकदम उड्या मारायला लागतं. पण आत्ता मी मुद्दाम ह्या पॉईंटला तुम्हाला ही कविता वाचून दाखवायला सांगितली, कारण ह्या कवितेत जे जे रेफरन्सेस आहेत ते आपल्या डिस्कशन्समध्ये आधीच आले. येऊन गेलेत. सो ज्या सामान्य माणसांना कदाचित ही कविता पहिल्यांदा ऐकल्यानंतर रेफरन्सेस शोधायला कष्ट पडले असते, त्यांना मला वाटतं आता आपलं जे संभाषण जिथपर्यंत झालंय. आलंय हां, तिथपर्यंत एक उजळणी होईल. हे ह्या कवितेमार्फत त्यांना ती कविता कळायला पण सोपी जाईल आणि ते मूर्तिमंत स्वरूपात ते व्हिज्युअलाइज पण करू शकतात की बाबा हे कवितेत आहे. म्हणून मी तुम्हाला ही कविता वाचण्याची रिक्वेस्ट केली, कारण मला हे पण दाखवायचं आहे यातनं की जे संशोधक असतात ते बोरिंग नसतात. ते फक्त 24 तास पर्यावरणाचा विचार आणि त्रासले असं काही नसतं. ते सुद्धा छान आयुष्य एन्जॉय करतात, ते सुद्धा छान रसिक मनाचे असतात. निसर्गात त्यांना अनेक गोष्टी आढळतात आणि त्या खूप छान कल्पकतेने तुम्ही तुमच्या दृष्टीतनं बघू शकता. त्यामुळेच तुम्ही त्याच्यावरती एवढं प्रेम करता. म्हणजे निसर्ग वेडे म्हणतात लोक, पण खरंच निसर्गाचं वेड लागल्यानंतर माणूस काय कितीही होऊ शकतं? समृद्ध होऊ शकतो सगळ्याच बाजूनी. हाही पैलू मला हायलाईट करायचा होता थोडासा, म्हणून धन्यवाद. मी ही रिक्वेस्ट केली. मॅनग्रोव्हजबद्दल बोलताना किंवा इन जनरल आपण ज्या शहरांचा उल्लेख केला किंवा ज्या जागांचा, खाड्यांचा उल्लेख केला, गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, वातावरण हे बदलत. बदलतं आहे आणि क्लायमेट चेंज खूप रिअल आहे हे आपल्याला जाणवत आहे. मॅनग्रोव्हजला ह्या पर्यावरणातल्या बदलांना सामोरं जाताना कोणती आव्हानं येत आहेत? क्लायमेट चेंजचा फरक कितपत पडतोय आणि तो कुठल्या दिशेने जातोय? म्हणजे सकारात्मक दिशेने चाललाय का नकारात्मक दिशेने चाललाय? नाही, अगदी छान प्रश्न आहे आणि समयोचित प्रश्न आहे. हे पर्यावरणाचे बदलमध्ये आपण जी महत्त्वाची 3-4 आपण म्हणू वाक्प्रचार ऐकतो, ज्याच्यामध्ये एक हरितगृह उत्सर्जन आहे, एक तापमान वाढ आहे आणि दुसरं समुद्र पातळीची वाढ. सो तर ग्रीन हाऊस समुद्र जी इफेक्ट, हां टेम्परेचर हे मी मुद्दाम इंग्लिश टेम्परेचर टर्म्स वापरतो, बरोबर कारण आहे. यातल्या इंग्लिश टर्म्स जास्त फेमिलियर आहेत. सो ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट, टेम्परेचर राईज टेम्परेचर अँड राईज, सी लेवल राईज. सी लेवल राईज. तर समुद्र म्हटलं की अर्थातच मॅनग्रोव्हजचा उल्लेख अनिवार्य आहे. समुद्राची पातळी जशी जशी वाढेल, मग ती काही मिलीमीटरपासून सेंटीमीटर, बरीच गणितं आहेत, बरेच अभ्यासक बरंच काही सांगतात. तर या सगळ्याला पहिले सामोरं कोण जाणार आहे, तर ह्या मॅनग्रोव्हजची संस्था आहे. आपल्याला असं वाटेल की पाणी वाढलं म्हणजे छानच आहे, पण तसं नाही आहे. पाणी जितकं वाढेल तितकं जमिनीकडनं येणारं पाणी आणि या पाण्यांमधला जो संबंध आहे तो अधिक क्लिष्ट होत जाईल. जमीन किंवा दलदल ही जी मुख्य भूमी आहे, कारण पाणी हे त्यांचं आश्रयस्थान नाही आहे, जमीन किंवा दलदल हे आहे, त्याच्यावर आघात होईल आणि ह्या सगळ्याचा परिणाम कदाचित ह्या खारफुटीची वनं, विशेषतः जिथे जी पश्चिम किनारपट्टी आपण म्हणतो अशा ठिकाणी खूप भयानकसुद्धा असू शकेल. तर त्यामुळे आपण या सगळ्याच्या बाबतीत म्हणजे आपल्या बाजूनी काय करण्यासारखं आहे, ते ह्या सगळ्याला हातभार लावणार ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण कळत नकळत करतो आहोत, त्या कमी करणं हा एक फार महत्त्वाचा मार्ग आहे. दुसरी गोष्ट विकासाच्या बाजूने आपण बघितलं तर एका अर्थी दुर्लक्षित किंवा कमी चर्चेला जाणारा एका बाजूनी मॅनग्रोव्हच्या संदर्भात म्हणजे आपलं हे प्लास्टिकचं प्रदूषण. मुंबईचाच विचार केला तर साधारण 6 ते 10,000 टन कचरा रोजचा गोळा होतो आणि तो फेकायला मुंबईला जागा आज कुठे आहे, तर गोराईपाशी आहे, ठाण्याच्या खाडीशी आहे, कुठल्यातरी पाण्याच्या जवळ आहे आणि पाण्याच्या जवळ म्हटलं तर आपल्याला हे खाजण आहे. मानखुर्द भागात आपण गेलात तर ह्या सगळ्या वाहून येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या नवीन जे कोंब फुटलेले आहेत त्या गिळंकृत करतायत असं आपल्याला दिसेल. तर हे फार एक न लक्षात आलेलं आणि मोठा धोका आहे. दलदल म्हणलं की हे प्लास्टिक सगळं जाऊन तिथे अडकणार
आणि तिथलं जे काय सृष्टी आहे त्याला हे अतिशय घातक आहे, जो आजपर्यंत तसा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. पण आपल्या हातनं जी पिशवी पुढे जाते त्याचं काय होतंय, त्याचं जीवनचक्र कसं आहे हे आपण कुठेतरी बघायला पाहिजे ह्या मॅन्ग्रोव्हच्या संदर्भात. मगाशी उल्लेख झाला आपण जे पारंपरिक मासेमारी करतो त्यावेळी वापरले जाणारे जाळे आहेत आणि आज नायलॉन किंवा तत्सम गोष्टी आहेत. त्याचा कुठेतरी वापर झाल्यानंतर पुढे काय होतं याबाबत आपण तितके जागरूक आणि संवेदनशील आहोत का, हाही बघण्याचा एक भाग आहे. परंपरेनं विचार केला तर आज शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणतो, ही संकल्पनाच ह्या मासेमारीतनं पुढे आली, की जेव्हा अमेरिकेच्या पाशी एका बेटावर सगळी यांत्रिक पद्धतीने मासेमारी सुरू केल्यावर बंपर क्रॉप ज्याला असं म्हणतो तसं मिळालं. लोक श्रीमंत झाले. पण वर्षभर जी मासेमारी होत होती ती 2-3 महिन्यावर आली नंतर. आणि तिथे लक्षात आलं गावच्या तरुण लोकांनी जिथे यांत्रिक मासेमारीचा पाठपुरावा केला होता त्यांनी मग त्यांच्या पुढच्या पिढीचं ऐकलं आणि परंपरागत मासेमारीवर परत आले. का तर सस्टेनेबली आपल्याला वर्षभर मासे मिळावेत ही त्याच्या मागची इच्छा होती. मला वाटतं अशा संदर्भात हे मॅनग्रोव्ज फार महत्त्वाचे आहे. सर, आत्ता हा तुम्ही विषय काढलात. मला तुम्ही हे बोलत असताना अचानक एक सिनेमा आठवला. परदेशी भाषेतला सिनेमा आहे. मला सिनेमाचं नाव आत्ता एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्याच्यात हाच मुद्दा अधोरेखित केला आहे की कोस्टल साईडवरती मासेमारीचा व्यवसाय वर्षोनुवर्ष करणारे ज्या फॅमिलीज आहेत तिथे अचानक एक कंपनी येते आणि ती कंपनी हे जे ट्रेडिशनल पद्धतीने मासेमारी करणारे सगळे मासेमार आहेत त्यांना लिटरली मोठा चॅलेंज उभा राहतो त्यांच्यासमोर. कारण कंपनीची सगळी गणितच वेगळी असतात. ते पण तेच काम करतात म्हणजे त्यांची गणितच वेगळी असतात आणि यांचे मासे जे आहेत त्याची किंमत कमी होते. ह्यांच्याकडनंच ते बल्कमध्ये विकत घेतले जाऊ लागतात आणि ह्यांचा जो मार्केटमधला मिळणारा मोबदला असतो तो कमी होतो. मग संघर्ष सुरू होतो आणि मग लक्षात येतं की जे मासेमारी कुटुंबातले जे यंग जनरेशन आहे ते त्या बिझनेसमध्ये नाहीच आहेत. सगळे जुने ज्यांना तो बिझनेस करायचा आहे, वडिलोपार्जित करत आलेले आहेत ते आहेत. यंग जनरेशन कुठेतरी बाहेर गेले. आणि सिनेमाच्या शेवटी असं होतं की त्या मुलांना हे लक्षात येतं की आपण आपल्या भूमीत राहून हे काम करणं किती गरजेचं आहे आणि मग ते एक उठाव करतात आणि त्या कंपनीला चॅलेंज करतात. त्याची सगळी फळी कळून आणि हे सगळं घडतं अतिशय छोट्या एका बेटावर, म्हणजे जिथे टुरिझम सुद्धा कमी आहे, जिथे जे बेटच फार कमी लोकांना माहिती आहे, तिथे लोकसंख्या पण कमी आहे. अशा बेटावरती हे घडतं आणि मग ते इव्हेंच्युअली त्या गोष्टीला ॲड्रेस करून पुन्हा ट्रेडिशनल पद्धतींकडे ती सगळी यंग जनरेशन वळते आणि ह्याला चॅलेंज करतात की आम्ही ट्रेडिशनल पद्धतीने मासेमारी करून तुम्हाला दाखवू शकतो की हे कसं चुकीचं आहे आणि हे. आणि मग ते त्यांना लक्षात येतं की काय इम्पॉर्टन्स आहे ह्या आपल्या. मला वाटतं कला आणि विज्ञानाने हातात हात घालून पुढे जाण्याचा हा एक फार चांगला मासला दाखला आहे. मला फार बरं वाटलं की अशावर काही पिक्चर आहे. सवडीनी मला तो पाठव. हो, मी पाठवतो नक्की. माझ्याकडे लायब्ररीमध्ये तो आहे त्याचं नाव. इनफॅक्ट एका सिरीजमध्ये सुद्धा ती तर बऱ्यापैकी पॉप्युलर सिरीज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा त्यांनी थोडासा अधोरेखित केला आहे. त्याचा विषय वेगळा आहे त्या सिरीजचा. एका फॅमिलीबद्दलची ती सिरीज आहे. पुन्हा एकदा परदेशी भाषेतलीच आहे, पण त्याच्यात सुद्धा त्यांनी हा मुद्दा थोडासा अधोरेखित केला आहे. तर मला त्याची आठवण होण्याचं कारण असं आहे की काही काही वेळेला ट्रेडिशनल पद्धती कदाचित जास्त कष्टवाल्या असतील, स्लो रिझल्ट्सवाल्या असतील, पण त्याच शाश्वत आहेत. त्याच ॲक्च्युली खऱ्या अर्थी सस्टेनेबल आहेत. जे तुम्ही मगाशी प्लास्टिकबद्दल बोललात किंवा या नायलॉनच्या जाळ्यांबद्दल बोललात, सो फक्त प्लास्टिकच्या पिशवीचा विचार करून चालणार नाही आज. प्लास्टिकचं झाकण, प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकचा कंगवा, प्लास्टिकच्या पिना, प्लास्टिकचं जे आपण वापरतोय, टूथब्रश, सगळ्याच गोष्टी जिथे जिथे प्लास्टिक नकळतपणे आपल्याकडे वापरलं जात आहे ते सगळंच, म्हणजे हे घड्याळ सुद्धा फॉर दॅट मॅटर की त्याच्यात सुद्धा प्लास्टिकचा
काही अंश आहेच. हे सगळंच डिस्पोजेबल नाही आहे आणि ते आपण वापरताना त्याचा विचार करून वापरलं पाहिजे हे सतत जाणवत आहे राहतं. आहे अम, सर मी म्हणजे हा हा खूप अ, माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय मुद्दा आहे. आहे हा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट हा. कारण मला नेहमी असं वाटतं की तुम्ही ज्या भागात राहताय, जिथे तुमचं वास्तव्य जास्त आहे, तिथली इकोसिस्टम तुम्हाला नीट माहिती असली पाहिजे. तिथल्या आजूबाजूच्या बदलांबद्दल तुम्ही जागरूक असाल, तर पुढे जाऊन जर प्रलयाची वेळ आली, जे म्हणतात की जगबुडी येणार आहे किंवा म्हटलं जातं की द वर्ल्ड इज गोइंग टू एक्सटेंड वर्ल्ड इज गोइंग टू गो एक्सटेंड व्हेरी सून, की सगळं संपणार आहे हळूहळू. ती वेळ आली तर त्यावेळेला थोडं 10 मिनिटं जास्त जगता यावं, म्हणून ह्यासाठी काही ह्या प्रयत्न करा. आजूबाजूच्या इकोसिस्टमचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कमिंग टू द व्हेरी एंडिंग सेगमेंट, CRZ बद्दल तुमचं खूप काम आहे गेल्या काही वर्षात. तर हे काम नक्की काय आहे आणि त्याचा कसा फायदा होतोय? किंवा त्यामुळे कुठले कुठले मुद्दे उपस्थित झालेत, प्रश्न उपस्थित झालेत, ह्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. अगदी. साधारण मगाशी आपण उल्लेख केला, की चक्रीवादळं आणि सुनामी आणि ह्या सगळ्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय जे पूर्वी असे, त्याच्यामध्ये अ, ह्या कांदळवनांच्या सुरक्षेसाठी एक वेगळं एकक सुरू झालं. त्याच्यानंतर लक्षात आलं, की आपल्याकडे काहीही असलं, कुठलेही बदल हवे असले तरी जनजागृती वगैरे ही सगळी माध्यमं असली तरी कायदा असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला काही त्याच्यावर अ, गोष्टी करता येतात सकारात्मक पद्धतीने. मग त्यामुळे लक्षात आलं, की आपल्याला ह्या किनारपट्टींचं रक्षण करण्यासाठी असा एक कायदा आवश्यक आहे. मग त्यावेळी एक साधारण 1991 साली पहिल्यांदा अ, हा किनारपट्टी संरक्षणाचा कायदा, कोस्टल रेग्युलेशन जो नियमन, म्हणजे किनारपट्टीवर होणारी वेगवेगळी विकासाची कामं असतील, सरकारी असतील, खाजगी असतील, त्याच्यावर थोडंसं नियंत्रण असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी समुद्राची जी महत्तम रेषा आहे, तिथपासून साधारण 500 मीटरपर्यंत ज्याला आपण बफर म्हणतो, असा एक क्षेत्र कमीत कमी जे आहे जैसे थे असं राहावं, ह्या उदात्त हेतूनी आपण ह्या कोस्टल रेग्युलेशन झोनची सुरुवात केली. मग पुढे जसे-जसे अनुभव येत गेले, कारण किनारपट्टी केरळची अडचणी वेगळ्या आहेत, महाराष्ट्राच्या वेगळ्या आहेत, गुजरातसारखं ठिकाण असेल तर तिकडे वेगळ्या आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळ्या आहेत. मग ह्या सगळ्यांचं आणि भारतासारख्या ठिकाणी हे सगळं एकत्र करणं हे खरंच जिकिरीचं काम आहे. त्यामुळे त्याच्यात बऱ्याच सुधारणाही होत गेल्या. दर 10 वर्षांनी ते पुन्हा एकदा मागे वळून बघितलं गेलं. अडचणी लक्षात घेऊन काही बदल करायचे का ते केले गेले. याच्यात सगळेच बदल उपयुक्त होते असं नाही. काही बदल अरे कालचं बरं होतं असंही वाटण्याची एक शक्यता आहे. पण असं सगळं असलं तरी एक खाजण भूमी रक्षण आणि किनारपट्टीचं रक्षण म्हणजे मॅनग्रोव्ह हा एक रचना आहे. त्याच्याबरोबर रेताळ किनारे आहेत, त्याबरोबर खडकाळ किनारे आहेत, त्याबरोबर केतकीची किंवा आपण म्हणतो ती झाडं पॅन्डॅनसची, ती एक रचना आहे. हे सगळं सुरक्षित राहावं आणि जेणेकरून हे पुन्हा आपण एक साखळी जोडली तर कोळी आणि मासेमारी लोकं ज्यांचा सर्वाधिक हक्क याच्यावर आहे किनाऱ्यावर, ते सुरक्षित राहावेत आणि त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी केलेली एक महत्त्वाची रचना आणि अतिशय चांगली रचना म्हणजे हे CRZ. एकूण आता 30-40 वर्षाचा प्रवास या CRZचा झाला आहे. त्याच्यामध्ये अनेक बदल होत गेले. कारण परत्वे त्यात काही बदल समावेश करण्यात आला. काही राज्यांसाठी काही नियम शिथिल केले, काही आणखीन बंधनकारक केले. पण हे सगळं क क क म्हणजे होत असलं तरी मला असं वाटतं, की बऱ्याच अंशी किनारपट्टीवरचं जे बेसुमार विकासाच्या रेट्यामुळे काही दुष्परिणाम घडू शकले असते, ते काही प्रमाणात त्याच्यावर लगाम बसण्याचा निश्चित उपयोग ह्या CRZमुळे झाला आहे, हे निर्विवाद आहे. आता मी म्हटलं तसं काही गोष्टी की CRZचं वेळोवेळी पुनर्विलोकन करणे, पुन्हा मागे वळून पाहणे, याच्यामुळे काही गोष्टी
चुकीचेही झाले असतील, काही बदलही झाले असतील किंवा ते बदल अधिकृत झाले असतील. असं जर सगळं जरी झालं तरी मला वाटतं की एक कायदा म्हणून, एक रचना म्हणून या सगळ्यांवर एक अंकुश काही प्रमाणात शेवटी सामाजिक, आर्थिक, राजकीय असे सगळे कंगोरे या सगळ्या निर्णयांना असतात. पण हे सगळं बघितलं तरी प्रगतिशील जी राज्य आहेत आणि जी कटिबद्ध आहेत निसर्गाच्या रक्षणासाठी, त्यांनी आवर्जून याची दखल घेतली आणि चांगले बदल घडतायत. त्यात रिमोट सेन्सिंगद्वारे मॅपिंग करणं किंवा हायटाईड लाईनचं पूर्ण भारतभरातलं मॅपिंग एकसारखं करणं, त्यासाठी काही संस्था, मनुष्यबळ विकसित करणं, अशी चांगली कामंही ह्या सगळ्यामुळं झाले. किंबहुना हे सगळं आज कोर्टाच्या माध्यमातनं म्हणा किंवा पर्यावरणाच्या आग्रही लोकांच्या माध्यमातनं म्हणा, समाजात आता हे पसरत चाललं आहे, की हे आपलं आहे, हे वाचवायला हवं आणि उद्या आपल्याला राहायचं असेल आणि आज मी जर किनारपट्टीवर राहत नसेल, तर आपल्याला सगळ्यांना कोकणातल्या प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईत आहेच. तर तोही वाचला पाहिजे. उद्या त्याच्या अस्तित्वाला धोका होऊ नये या दृष्टीने आणि 60% म्हणजे आपले कोणी ना कोणी भाऊबंध किनाऱ्यावर आहेत. तर आणि त्यांचं मुंबईत राहतोय म्हणजे सुद्धा किनाराच किनारपट्टीच राहतोय अगदीच. आपण ऍक्च्युली. तर हे सगळं मला वाटतं एका बाजूला आपण पुढेही जातो आहोत, प्रगती करतो आहोत, पण निसर्गस्नेही प्रगती केली तर ती दीर्घकाळ टिकेल आणि त्या प्रगती केल्याचा आनंद आपल्याला मिळेल पुढच्या पिढ्यांना. कारण ज्या जबाबदारीनं आपल्या खांद्यावर आपल्या आजी आजोबांनी गोष्टी केल्या, ती थोडी आपली जबाबदारी की पुढच्यांसाठी आपण ते पाळायला पाहिजे. नक्कीच. आणि पुढच्यांसाठी करायचं की नाही हा तर वेगळाच प्रश्न आहे. मला नेहमी असं वाटतं ना की निसर्ग संवर्धन, मला बरेच जण विचारतात की तुला काय पडली आहे, तू कशाला याच्यासाठी काय एवढा हां. आटापिटा करतोयस, तू कशाला तुझं कामच वेगळं आहे, तू काय हे करतोयस. तर मला नेहमी असं वाटतं ना की प्रत्येक माणसाने जर असाच विचार केला की मला काय पडली आहे, माझं काम नाही आहे ते, तर मग पर्यावरण कधीच वाचू शकणार नाही. आणि अ, मला जगायचं आहे की नाही ह्याहीपेक्षा मला निसर्गाकडनं जे जे मिळतंय त्याचा मी कुठेतरी पुन्हा देणेकरी लागतो लागतो. थोडाफार खरं आहे. अंशी. म्हणजे मी रोज श्वास घेऊ शकतोय ह्याला निसर्ग जबाबदार आहे. मी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालू शकतोय ह्याला, हे पण निसर्गातनंच येत आहे. मी वेगवेगळ्या पद्धतीचं क्युझिन ट्राय करू शकतोय हे सुद्धा निसर्गातनं येत आहे. मी जे जे कन्झ्युम करतोय, करतो. जे जे मला शरीरात आत जातंय किंवा शरीरावर चढवलं जातंय ते सगळं निसर्गाकडनं येतंय. माझं काहीच नाही आहे. हे आपण सगळं म्हणजे आपण टेक्नॉलॉजी वापरतोय ती सुद्धा ही सगळी निसर्गाकडनं अगदी, आपण अगदी. डेव्हलप करून वापरतोय. निसर्गातल्या प्राण्यांकडनं, कीटकांकडनं, पक्ष्यांकडनं सगळं उसनं घेतोय सगळं आपण. उसनं घेतोय आपण त्या खरं आहे. निसर्गाकडनं. त्याचे आपण थोडे तरी देणेकरी लागतो. मग त्याच्याबद्दलचा थोडासा अभ्यास असणं आणि ती माहिती आपल्याला मिळालेली आणि माहिती अजून कुतूहल म्हणून. हां. म्हणजे असं नाही की तो शास्त्रशुद्धच पाहिजे आणि अभ्यास पाठांतर पाहिजे असं काही नाही. आपल्या आसपास काय चाललंय याचं थोडंसं भान आपल्याला असलं तरी पुरेसं आहे. हो, ते त्या प्रयत्नातनंच मला वाटतंय प्रत्येकाने जर हा विचार केला, तर नक्कीच मग अशा कायद्यांची पण गरज पडणार नाही. जे कायदे निसर्गाला घातक अशा काही ॲक्टिव्हिटीज करण्यापासून लोकांना थांबवत आहे. म्हणजे विकास कार्यामध्ये सुद्धा जर जे विकास करतायत, जे डेव्हलपमेंटच्या कार्यामध्ये खूप अग्रेसर आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, बिल्डर्स असतील, काही राजकीय नेते असतील, सगळ्यांनीच जर निसर्ग संवर्धन आपल्याला का करणं गरजेचं आहे याचा विचार थोडासा जागृत ठेवला, तर अशा पद्धतीच्या कठोर कायद्यांची किंवा अशा पद्धतीच्या कायद्यांची पण कदाचित गरज लागणार. गरज नाही पडणार. आणि सगळ्यांचाच मेन मोटिव्ह निसर्ग तोच आहे. संवर्धन करून विकास करायचा हा असेल तर. सर थँक्यू सो मच. आज जंगल इकोसच्या या आमच्या प्लॅटफॉर्मवरती मालिकेत. तुम्ही आलात आणि आमची ही जी पॉडकास्टची मालिका आहे त्याचा भाग झालात आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्टबद्दल इतकं इंटरेस्टिंग इन्साईट आम्हाला दिलात. तुमच्याबरोबर अजून अनेक गप्पा मला मारायला आवडतील. वनस्पतीशास्त्राबद्दल असतील, मॅनग्रोव्हमध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल, कीटकांबद्दल असतील. जे एक वेगळंच जग आहे ऑल टुगेदर. म्हणजे त्याला एक पॉडकास्ट पुरणार नाही. मला माहिती आहे की खूप मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, जे फक्त मॅनग्रोव्ह फॉरेस्ट इकोसिस्टीममध्येच मध्येच आहे. सापडतात आणि त्यांच्याबद्दल अभ्यास पण कमी झाला आहे. त्याच्याबद्दल फार अगदी, रिसर्च पण अगदी. नाही आहे.
त्याच्याबद्दल बोलायला आवडेल, वनस्पतीशास्त्राबद्दल अजून जास्त जाणून घ्यायला आवडेल. जंगल एकोसच्या या भागात तुम्ही आलात, त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप धन्यवाद सर. जंगल एकोसच्या टीमकडनं आणि नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टकडनं तुम्हाला ही एक छोटीशी धन्यवाद. भेटवस्तू आमच्याकडनं पुस्तक आहे. आणि आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत महुआ स्टोअर, त्यांच्याकडनं हा एक टी शर्ट त्यांनी पाठवलेला आहे. त्यांची इच्छा आहे की तुम्ही तो उघडून बघावा, ते डिझाईन आमच्या प्रेक्षकांनाही दाखवावं. पुढच्या खारफुटी जंगलात हा घालून जात आहे, पण ह्याच्यावर काय बघूयात. इनटू द वाईल्ड. येस, मला वाटतं खारफुटींचं डिझाईन अजून त्यांनी तयार केलं, पण नाही, पण तिकडे जाण्याचा मार्ग आणि साधन उपलब्ध करून दिले. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. या सगळ्या हिरव्या मित्रांना त्यांची ओळख करून घेणं आणि ती इतरांना सांगणं, ह्या एक स्तुत्य उपक्रम आहे. त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या सगळ्या टीमला असंच कार्य करत राहा. कुठे मदत होईल तिथे अवश्य हाक मारा. नक्की नक्की सर. थँक्यू सो मच. थँक्यू. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते, पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.